एवढा बांधला लगे बांधूनच रयतेचे राजे शिवछत्रपती महाराज, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिक्षणाचे दाते सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, आणि ह्या मंचावरती जे काही नेते मंडळी बसले सर्व पक्षीय, त्यांचं आता नाव घेण्यासाठी कसे हे सभा लवकरच बरेचसे कार्यकर्ते बोलायचे आहेत. आणि आपले उमेदवार आहेत सुधाभाऊ घारे, त्यांनी डायरेक्ट रिक्षाच घेतलेली आहे आणि ही रिक्षा सुसाट निघाली आहे कर्जत कालापूर मतदारसंघामध्ये. मित्र रणफुंकले ज्ञानाच्या बलावर आणि सोडविल्या गुलामगिरीच्या बेड्या. या ब्रिटिश सरकारने या तमाम 140 कोटी जनतेच्या बेड्या सोडवलेल्या आहेत. तसाच या महागाईच्या बेड्या आणि भस्मासुराच्या बेड्या सुधाकर भाऊ सोडवल्याशिवाय राहणार नाही. घासल्याशिवाय धार येत नाही तलवारीच्या पातीला, घासल्याशिवाय धार येत नाही तलवारीच्या पातीला. आणि सुधाकर भाऊ शिव पर्याय नाही या मतदारसंघाला. मित्र, बरेचसे नेते या ठिकाणी भाषण करणार आहेत. नुसतं भाषण करून काय होणार नाही. तर आपल्याला रिक्षा सुसाट न्यायचे. रिक्षाने पिकअप घेतलेला आहे. दोन्ही मतदारसंघामध्ये ही रिक्षा सुसाट धावणार आहे. मित्र, परिस्थिती आहे. शेवऱ्याचा बाजार थांबवा आणि का सत्कारणी लावा. शेवऱ्याचा बाजार थांबवा. मित्र, लढाई ही अटीतटीची लढाई आहे. अटीतटीच्या लढाईमध्ये सुधाकर भाऊ हे जवळजवळ रिक्षा घेऊनच पडालेले आहेत पुढे. मित्र, या महागाईला गाडण्यासाठी आपण या आमदाराच्या बरोबर सुधाकर भाऊच्या बरोबर उभे आहोत. बेरोजगारीसाठी सुधाकर भाऊच्या बरोबर उभे आहोत. माझे एसटी ओबीसी सर्व मतदार आज वाट बघतात का कालांतराने तरी कोणीतरी एक शिलेदार तयार होईल आणि आमच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटला जाईल. मित्र सुधाकर भाऊ, हा रोजीरोटीचा प्रश्न तुमचा सोडवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. मित्र, कुरुक्षेत्रावरची लढाई आहे आणि ही लढाई कौरव पांडवांची लढाई आहे. 101 कौरव एका बाजूला आहेत आणि 5 पांडव एका बाजूला आहेत. पण हा पांडवांचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही. तमाम सैनिक हे सुधाभाऊच्या बरोबर आहेत आणि हा विजय 100% झालेला आहे. काल्या दगडावरची रेष आहे. हा माझा शब्द आखरी आहे. मित्र, बघा, या महागाईला महाराष्ट्र कर्जत कालापूर मतदारसंघातले तमाम माझी जनता आतुरतेने वाट पाहत होती का विलक्षण हा आमदारकीचा कधी लागतोय. हा विलक्षण ची तारीख कधी ठरते. गेली 2 महिने 3 महिने या तारखेचा विलंब पुढे चालू होता आणि अपक्ष उमेदवार हा सुधाकर भाऊ नि अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. मित्र, अर्ज भरल्याच्या नंतर या ठिकाणी बलाढ्य उमेदवार आहेत अशी लोक बोलतात. काही लोक बोलतात बलाढ्य उमेदवार. मी नाही बोलत, नाही तर तुम्ही गैरसमज करून घ्याल. पण विषय असा आहे का सुधाकर भाऊ हे नक्कीच जनतेचे प्रश्न, जनताच्या तळागाळामध्ये माझा आणि त्यांच्या वडिलांचा संबंध आहे. कारण मी त्या भागामध्ये 1989ला पायी जायचो बीडला. माझी बहीण दिली होती म्हणून मी त्यांच्या वडिलांचे माझे संबंध आहेत. म्हणून मलाही वाटला ना आमच्या पक्षालाही वाटला का एक तरुण तडफदार आपला एक शिलेदार या विधानसभेमध्ये जाणार आहे आणि तमाम या आदिवासी असो या तमाम जनतेचे प्रश्न
या विधानसभेमध्ये मांडणार आहे आणि या प्रश्नाला वाचा फोडणार आहे. म्हणून आपण सुधाकर भाऊ यांना विजय करा. एवढंच बोलतो ना, माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय. तदनंतर शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय